नमस्कार, शंखनाद न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। सुरुवातीला पाहणार आहोत मुख्य बातम्या। सार्वजनिक बांधकाम विभागाने हिवाळी अधिवेशनाकरता मोठ्या संख्येने येणाऱ्या कर्मचाऱ्यांना कडाक्याच्या थंडीत आंघोळीसाठी गरम पाणी उपलब्ध करून देण्याच्या आव्हानावर स्मार्ट उपाय शोधलाय। सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी 160 खोल्यांचे गाळे येथे नव्याने लागू केलेल्या हीट पंप प्रणालीची पाहणी केली। या परिसरात अधिवेशनाकरता आलेले सुमारे 3000 कर्मचारी वास्तव्यास आहे। पारंपरिक गरम पाण्याच्या उपायांच्या मर्यादा ओळखून मंत्री रवींद्र चव्हाण यांनी ऊर्जा कार्यक्षम पर्यायाच्या उपाय शोधण्याचे आदेश दिले। 5000 लिटर पाणी गरम करायला सुमारे 30 लिटर डिझेलचा खर्च यायचा। पुढे बॉयलरमधून प्रत्येक स्नानगृहापर्यंत गरम पाणी वितरणासाठी मोठा मनुष्यबळ आणि कर्मचाऱ्यांचा वेळ खर्ची करून सुद्धा वास्तव्यास असलेल्या कर्मचाऱ्यांना कडाक्याच्या थंडीत पुरेसं गरम पाणी उपलब्ध करणं कठीण जायचं। त्याकरता विद्युत गिझरच्या पर्यायाचा विचार करण्यात आला। मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या निर्देशानुसार सार्वजनिक बांधकाम विभागात गेल्या 2 वर्षात बरीच नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले जात आहेत। त्यातच आता ही नव्याने उभारण्यात आलेली भारतातील सर्वात मोठी हीट पंपची यंत्रणा यशस्वीरित्या बसवण्यात आली असून यशस्वीरित्या काम करत आहे। कर्मचाऱ्यांनी हिवाळ्यात कडाक्याच्या थंडीत नळाद्वारे थेट बाथरूममध्ये गरम पाण्याची सोय उपलब्ध झाल्यामुळे मंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे आनंद व्यक्त केलेला आहे। याबाबत आमच्या प्रतिनिधींनी आढावा घेतलाय, पाहू। नागपुरात सध्या हिवाळी अधिवेशन सुरू आहे आणि हे अधिवेशन उत्तमरित्या पार पडावं यासाठी सर्वात मोठी जबाबदारी ज्यांची असते ते म्हणजे पोलीस कर्मचारी आणि अधिकारी हजारोच्या संख्येने आता नागपुरात दाखल झालेले आहेत। त्यांच्या राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था जी आहे ती प्रशासनामार्फत करण्यात आलेली आहे। मात्र सध्या थंडीची चाहूल जी आहे ती वाढू लागलेली आहे। हळूहळू थंडी जी आहे ती जोर धरायला लागली आहे। त्यामुळेच त्यांच्या आंघोळीचा एक मोठा प्रश्नचिन्ह जो आहे तो दरवर्षीप्रमाणे यंदाही निर्माण झालेला होता। मात्र यंदा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून आपण बघू शकता की इथे हॉट वॉटर टँक इथे लावण्यात आलेले आहेत आणि सोबतच एक हीट पंप तिथे लावण्यात आलेला आहे। मागील 60 वर्षांपासूनची जी परिस्थिती बघितली तर 160 गाड्या आहेत जिथे पोलीस कर्मचारी आणि अधिकारी वास्तव्यात असतात। तिथे त्यांच्यासाठी जे डांबर गरम करण्याचं बॉयलर असतं त्या बॉयलरमध्ये जे आहेत ते 30 लिटर डिझेलच्या साहाय्याने पाणी गरम करून त्यांच्यासाठी गरम पाण्याची व्यवस्था केली जात होती। मात्र यंदा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून कमीत कमी खर्चात आणि अत्यल्प अशी वीज वापरून त्यांच्यासाठी एक नवीन व्यवस्था करण्यात आलेली आहे। आपण इथे बघू शकतो की एक हॉट वॉटर टँक इथे लावण्यात आलेले आहेत आणि एक तिथे हीट पंप लावण्यात आलेला आहे। हे हीट पंपची यंत्रणा जी आहे ती सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून करण्यात आली। त्यामुळे आता विजेचा अत्यंत कमी वापर करून जी आहे ते आता पोलीस कर्मचाऱ्यांसाठी 24 तास गरम पाण्याची व्यवस्था 160 गाड्या जी आहेत तिथे होऊ शकणार आहे। कॅमेरा पर्सन प्रवीण दुपारे सह सनी भोंगाडे, शंखनाद न्यूज, नागपूर। तर हे होतं आजचं बातमीपत्र। पुन्हा भेटूयात पुढच्या बातमीपत्रात। नमस्कार। क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है। तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है। इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है। ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepileshhospital.com।